सध्या मी पुण्यातील तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आहे आणि आळंदीमध्ये एक 10-12 दिवसापूर्वी एक लैंगिक शोषणाचा गुन्हा इथे घडला होता आणि जे आरोपी ज्यांना अटक झालेली आहे किंवा ज्यांना जेल एंट्रीसुद्धा झालेली आहे आणि पास्को कलम किंवा बाकीचे इतर कलम त्यांच्यावर लागू झालेले आहेत। तसं म्हणजे मृदंग ज्ञान वारकरी संस्थेचे दासोपंत उंडाळकर स्वामी याला जेल एंट्री झालेली आहे आणि लैंगिक शोषण आणि पॉस्को गुन्ह्याअंतर्गत ते आता जेलमध्ये आहेत। आता प्रश्न असा आहे की आळंदीमध्ये खूप काही संस्था आहेत आणि त्या संस्थेचे अध्यक्ष माझ्यासमोर संजय किवळेजी आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण बातचीत करतो आहे। सर, संजय किवळेजी, टाइम्स ऑफ पुणे मध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो मी। जो काही गुन्हा उंडाळकर जे दासोपंत उंडाळकर जे आहेत त्यांच्याबद्दल घडलेला आहे, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? प्रथमतः तुम्हाला सर्वांना रामकृष्ण हरी। वारकरी संप्रदायामध्ये असे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये गेली 40 वर्षाचं माझं वास्तव्य आहे आणि ज्या व्यक्तीच्या संबंधामध्ये आज तुम्ही मला विचारताय, दासोपंत उंडाळकर यांनी आणि मी गेली 35 वर्ष तरी माझा त्यांचा संबंध आहे आणि त्यामुळे अनेक पद्धतीने आम्ही एकत्रित काम केलेलं आहे। सप्ताहाच्या याच्यामध्ये 8-8 दिवस आम्ही एकत्रित राहिलेलो आहेत खूपदा आणि म्हणून तोही एक संबंध आहेच, मला ते स्वभावाची जाण आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही आज त्यांची जी संस्था आहे, ही संस्था काही आज 4-6 वर्षापूर्वीची नाही आहे। ती संस्था गेली इथे 25-30 वर्ष काम करते आहे आणि हे काम करत असताना चांगल्या पद्धतीचं त्यांचं आज काम आहे संप्रदायामधलं। परंतु आज आम्ही म्हणणार नाही की त्यांच्याकडून ही चूक झाली का नाही झाली, याचा हा वाद करण्यासाठी तर तुम्ही मला विचारत नाहीच आहेत। परंतु माझा एक असा अंदाज आहे की त्या माणसाचं काम चांगलं होतं, तो माणूस काम चांगलंच करतो आहे। परंतु आता भविष्यामध्ये काय घडलं आहे ते आम्हाला तरी काही सांगता येणार नाही। पुढे भविष्यात काय लिहिलेलं आहे त्यांचे ते आम्हाला सांगता येणार नाही। पुरावे त्यांच्या विरुद्ध आहेत किंवा दुसरी गोष्ट जे फिर्यादी आहेत, पीडित मुलं, त्यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलेली आहे, काही व्हिडिओ क्लिप्ससुद्धा हे झालेले आहेत। तर ह्याच्यावरून सिद्ध होतं की ते आरोपी आहेत, त्यांना जेल एंट्री आहे। आता तुमचं त्यांच्याबद्दल वैयक्तिक मत पाहता आपण म्हणतो की बाबा म्हणजे ते त्यांची बाजू तुम्ही सावरून घेताना आता दिसत आहे, बरोबर आहे? नाही, माझं मत ते नाही। आज पीडित मुलं म्हणजे आज 30 वर्षापासून जर त्या माणसाची संस्था असेल तर 30 वर्षामध्ये एखादी तरी घटना अशी बाहेर यायला पाहिजे होती। आजच त्या ज्या मुलांनी महाराज, ह्याच्या अगोदर 4-5 घटना लैंगिक शोषणच्या आळंदीमध्ये घडलेल्या आहेत आणि त्याचे रेकॉर्डसुद्धा आळंदी पोलीस स्टेशनमध्ये आहेत। याच्याबद्दल काय बोलता? आणि त्याच महत्त्वाचं म्हणजे संस्थेमध्ये घडलेले आहेत। नाही, ज्यांनी केले त्याचं पोलीस इथले खूप प्रामाणिकपणे सर्व काम करतो आम्ही। ज्यांच्याबद्दल घडले असेल त्यांना जे व्यवस्थित त्यांच्याबद्दल पुरावे सापडले असतील तर तसे त्यांनी दिलेले आहेत ना शिक्षा। आता उंडाळकरांबद्दल जरी बोलायचं असेल, पुरावे सापडले म्हणूनच त्यांना जेल एंट्री झालेली आहे ना? नाही, ते पुरावे वगैरे आता ते तुमच्या पद्धतीने आम्हाला काही सांगता येणार, पण मला प्रथमदर्शनी असं वाटतं की त्यांनी जर 3 महिन्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांना काढून दिलं होतं, संस्थेतून हकालपट्टी केली ती, नंतर ते आले, विनंती केली, ठेवले, तर एखादं षडयंत्रसुद्धा काहीतरी याच्या पाठीमागं असत असेल। कारण संप्रदायाचं आज एवढे मोठं उंच अग्रलेख आहे। संप्रदायाचं नावसुद्धा आज वारकरी संप्रदाय मोठा आहे आणि तीर्थक्षेत्र आळंदीचं नावसुद्धा महाराष्ट्रासह अनेक प्रांतामध्ये आज खूप आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं। म्हणून वारकरी संप्रदाय, तीर्थक्षेत्र किंवा याही गोष्टीला कोणाला तरी बदनाम करायचं असेल तर असंही षडयंत्र एखादं होऊ शकतं। त्याच्या पाठीमागे कोणाचे तर आम्हाला माहीत नाही, परंतु 30 वर्षाच्या कालावधीमध्ये अशी कुठे त्या संस्थेमध्ये सुद्धा घटना घडलेली आमच्यापर्यंत आली नाही। आज ते अचानक येत आहे। दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या संस्थेतले जर आता यांच्यावर घडली, एकाच कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्यावरती हा का घडलं, बाकीचे का नाही आहेत, हाही एक संशयास्पद भाग पुढे येतो। दुसरी गोष्ट अशी की ज्या 3 मुलांना तुम्ही विचारताय, अजूनही त्यांच्या संस्थेत काही सुटून गेलेले विद्यार्थी असतील, आजही राहणारे निवासी विद्यार्थी आहेत, त्या मुलांची काही विचारपूस केल्यावर त्याच्यातही सापडायला पाहिजे कोणीतरी। एकंदरीत जर आपण किवळे महाराजांचं जर आता स्टेटमेंट पाहिलं तर ते म्हणतात की उंडाळकर महाराजांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचलं गेलं आहे असं त्यांचं मत आहे। पण पोलीस पुढचा तपास करून योग्य ती कारवाई किंवा जी शिक्षा आहे, म्हणजे खरंच ते जर आरोप सिद्ध झाला किंवा त्यांनी हे काही कृत्य जर केलं असेल तर त्यांना शासन शिक्षा देईल असं त्यांचं मत आहे। कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे। धन्यवाद। कंचोळी
आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.